कौटुंबिक सख्य असल्यानं सुनेत्रा पवारांनी भेट घेतली असावी असं छगन भुजबळांचं म्हणणं आहे। सुनेत्रा पवारांच्या मोदी बागेमधल्या भेटीवरून भुजबळांची ही प्रतिक्रिया आहे। सुनेत्रा पवारांची कौटुंबिक भेट असू शकते असं सुनील तटकरे यांचं म्हणणं आहे। पवारांची तब्येत ठीक नव्हती त्यामुळे भेट घेतली असावी असा तटकरेंचा दावा आहे। राजकारणाच्या ठिकाणी ठेवा पण ते कौटुंबिक सख्य आहे, एवढे वर्ष एकत्रित राहिलेलं आहे, ठीक आहे, मन मोठं करून जावंच लागतं। आणि पवार साहेब जे आहे शेवटी ज्येष्ठ नेते आहेत, ज्येष्ठ आहे, त्या पवार कुटुंबातले सगळ्यात ज्येष्ठ सदस्य म्हणून वडीलकीचा ज्यांचा अधिकार ते आहे, त्यांना भेटण्यामध्ये फार चांगली गोष्ट त्यांनी केली। सुनेत्रा पवारांनी काही म्हणजे पक्षाला वगैरे कोणाला काही नातेसंबंध एक शेवटी असं आहे की कौटुंबिक भेट असेल तर मला माहीत नाही, कारण मी सुद्धा आत्ताच महिन्यांच्या वरती ब्रेकिंग न्यूज पाहिली। माझी बैठक संपल्याच्यानंतर मी बहिणींच्या जवळ सुद्धा बोलू शकेन किंवा दादांना सुद्धा विचारेन की कदाचित कौटुंबिक भेट असू शकते, कारण काल परवा काय पवारसाहेबांची तब्येत ठीक नव्हती, भुजबळांची कालची भेट झाली ती बेडवरतीच भेट झाली, त्याच्या अनुषंगाने कदाचित असू शकेल। अजित पवारांच्या बहिणीच्या भेटीसाठी सुनेत्रा पवार गेल्या। अजित पवार गटाच्या सूरज चव्हाणांनी हा दावा केलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुनेत्रा वहिनी पवार ह्या मोदी बागेमध्ये अजितदादांच्या भगिनी राहतात, त्या दुसऱ्या विंगेमध्ये राहतात, त्या त्यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेलेल्या आहेत। माध्यमामध्ये वेगवेगळ्या बातम्या दाखवून कार्यकर्त्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय। माध्यमाला विनंती आहे की त्या बातम्या थांबवाव्यात। वहिनी ह्या अजितदादांच्या भगिनी यांना भेटण्यासाठी गेलेल्या आहेत।